नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आधी सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 12. माझ्या श्री, तुझं पत्र मिळालं. या खेपेला पहिल्यांदाच पत्राचं वेळापत्रक बिनसलं. सॉरी, त्यामागची कारणं पुष्कळ आहेत. तू जर थोडा जास्त दिवस इथे राहिला असतास तर कदाचित आपण तपशीलवार बोलू शकलो असतो. श्री, मी तुझ्या माझ्या लग्न करण्याच्या प्लॅनविषयी घरी माझ्या आईजवळ बोलले. तिने जरा नाराजी दर्शवली, पण अखेर होकार दिला. तिच्या मनातही थोड्याफार शंका आहेत. माझ्या आईने आपल्या या लग्नाचा स्वीकार करणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. तू इकडे आलास की ऑफिशियली तू माझ्या आई वडिलांना येऊन भेट आणि माझ्या आजीला सुद्धा. मी आत्ताच घरात काही विषय काढून उगीच वादंग माजवणार नाही. तुझ्या घरी काय काय चाललंय याची तुला कल्पना आहे का? मला तर खूप भीती वाटते. तुझं पत्र वाचून तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप जोराने मुली बघायला सुरुवात केली आहे. रोज तिला कुठल्या ना कुठल्या तरी मुलीचे आई वडील भेटायला आलेलेच असतात. तिला आपल्याविषयी किंचित सुद्धा कल्पना नाही. तू आपल्या लग्नाविषयी तिला संपूर्ण माहिती न देता अर्धसत्य सांगितल्याचा हा परिणाम आहे. तुझ्या आईच्या मदतीला इथे रमा सुद्धा आलेली आहे. श्री, तुझ्या आईच्या ज्या अपेक्षा आहेत तेवढं सोनं नाणं माझ्या घरून आणणं मला शक्य नाही. श्री, तुला किती पगार मिळणार आहे याला माझ्या दृष्टीनं काहीच महत्व नाही. माझ्या आनंदाचा पाया तुझ्या पगाराचा आकडा नसून तुझं प्रेम, तुझी माया आणि जीवनभराची साथ संगत हा आहे. मुंबईतील आयुष्य खडतर असतं याची मला कल्पना आहे, पण तरीही भारताच्या लोकसंख्येपैकी 1% लोक मुंबईत राहतात. आपणही त्याचाच एक हिस्सा बनून राहू. तू जेव्हा माझ्याबरोबर असशील तेव्हा आपण कुठे राहणार याला महत्व काय आहे? मग ते वाळवंट असो नाहीतर अरण्य, कोसळणारा पाऊस असो नाहीतर जाळणारा सूर्य, माझ्यासाठी तो स्वर्गच असेल. श्री, माझी एक छोटीशी इच्छा आहे. आपलं लग्न धारवाडच्या सोमेश्वर मंदिरात व्हावं असं मला वाटतं. तू माझ्या भावना समजून घेऊन या गोष्टीला राजी होशील अशी आशा आहे. तुझी श्रीमती होण्याची आस धरून बसलेली. श्रीमती. आज श्रीकांतचा IIT मधला शेवटचा दिवस होता. परीक्षा संपल्या होत्या. बऱ्याच मुलांना एकतर नोकऱ्या तरी मिळाल्या होत्या, नाहीतर उच्च शिक्षणासाठी परदेशी युनिव्हर्सिटीकडून शिष्यवृत्त्या तरी. आज त्यांच्या ग्रुपची एकत्रित अशी ही शेवटची संध्याकाळ होती. IIT कॅम्पसमध्ये या सर्व मुलांनी प्रवेश केला तेव्हा ती सगळीच्या सगळी टीनेजर्स होती. पण आता सर्वजण तरुण आणि आत्मविश्वासाने भारलेले इंजिनियर म्हणून बाहेरच्या जगात पाऊल टाकत होते. बाहेरील जगात यश, कीर्ती आणि पैसा मिळवण्याची आशा मनात बाळगून. हॉस्टेलमध्ये त्या सर्वांचं एक मोठं कुटुंबच बनलं होतं. एकमेकांचा निरोप घेणं खूप दुःखदायी होतं, पण ती तर जगराहाटीच होती. श्रीकांत आणि रवी हे दोघे ट्रेनने हुबळीला निघाले होते. हॉस्टेलमध्ये राहणारी इतर मुले त्या दोघांचा निरोप घ्यायला आली होती. जून महिन्याची ती सुरुवात होती. वातावरणातली आर्द्रता तर दमछाक करून टाकणारी होती. मुंबईची रोजची गर्दी धावपळ होतीच. अजून पावसाळा सुरू झाला नव्हता. प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या भविष्याचे विचार होते. इतक्यात गाडी सुटली. निरोप देणारे हात वर होऊन हलू लागले. बघता बघता स्टेशन सोडून गाडी दिशेनाशी झाली. शेवटचे 10 दिवस जो तो आपलं सामान बांधण्यात गर्क होता. त्यामुळे कोणाला दुसऱ्याशी फारसं काही बोलायला वेळच झाला नव्हता. आता मात्र सगळे जरा निवांत होते, मोकळे होते. रवीला पेन स्टेट युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिप मिळाली होती, त्यामुळे जानेवारीत तो जाणार होता. श्रीकांत, तुला काय नोकरी, घर सगळंच मिळाले. आता पुढे काय ठरवलं आहेस तू? रवीने विचारलं. रवी, पुढे काय करायचं याविषयीचे माझे विचार अगदी ठाम आहेत. माझी काही USA ला जाऊन ग्रीन कार्ड मिळवून तिथे स्थायिक होण्याची मुळीच इच्छा नाहीये. आमच्या कंपनीच्या एक एक तरुण आणि उत्साही डायरेक्टर्स मध्ये मी जेव्हा बघतो तेव्हा आपल्याच देशात राहून परिश्रमाच्या जोरावर यश, कीर्ती संपादन कशी करायची ते माझ्या लक्षात येतं. खरं तर यशाला कोणताही शॉर्टकट नाही. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर माणसाला आयुष्यात कोणतंही पद मिळवता येतं
असा मला ठाम विश्वास आहे. तुझं काय? वेल, आता तरी मी USA ला जाणार आणि तुझ्यापेक्षा थोडा जास्त पैसा मिळवणार एवढंच मला माहिती आहे. मला 2 बहिणी आहेत. त्यांची लग्न मलाच करून द्यायची आहेत. त्यावरून आठवण झाली. श्रीकांत, तू लग्न कधी करणार? तू कसं ओळखलंस? श्रीकांत आपल्या मित्राकडे बघून हसत म्हणाला, अरे मला माहित आहे. जी मुलगी तुला इतक्या नियमितपणे पत्र लिहिते, ती काही नुसती फक्त मैत्रीण असणार का? ती कोण आहे हे सुद्धा मला माहीत आहे. पण श्रीकांत, तू तुझ्या घरच्यांना कसं काय सांगणार? एकदम वनवाच पेटेल घरात. 2 घराण्यांमधल्या शत्रुत्वाविषयी रवीला कल्पना होती. रवी, तू केवळ एक उत्तम इंजिनियरच नाहीस, तर एक चांगला मानसशास्त्राचा विद्यार्थी पण आहेस वाटतं. तू आमचं गुपित कसं बरं ओळखलंस? मी जीवनसाथी म्हणून श्रीमतीची निवड कधी आणि कशी केली ते माझं मलाच कळलं नाही. मी लग्न करीन ते केवळ तिच्याशीच, ही बहुधा माझ्या अंतर्मनाला खूणगाठ पटली होती. तसं का झालं हे तू मला सांग. अरे, शाळेत असताना आम्ही तुम्हा दोघांना एकमेकांवरून चिडवायचो, त्यामुळे असेल. पण लग्न कुठे आणि कधी आहे? अरे, लग्न अगदी साधंच होणार आहे. एका देवळात. पण तू यायचं आहेस हं? मी नक्कीच येईन. श्रीकांत स्वतःच्याच विचारात गढून गेला. महाभारतातील एकलव्याप्रमाणे आणि अर्जुनाप्रमाणे मला माझ्या अंगच्या गुणांना धार चढवली पाहिजे. ज्ञानार्जन केलं पाहिजे आणि नजर स्वतःच्या लक्ष्यावर पूर्णपणे केंद्रित केली पाहिजे. आणि हे करताना जर मला श्रीमतीची साथ मिळाली, तर ते मी नक्की करू शकेन. भाग 13. गंगाक्काने उघड उघड युद्धच पुकारलं होतं. तिचा लाडका एकुलता एक मुलगा श्रीकांत याच्यावर तिने आपल्या सर्व आशा केंद्रित केल्या होत्या. पण तोच तिचा आता 1 नंबरचा शत्रू बनला होता. श्रीकांतने जेव्हा तिच्यापाशी गौप्यस्फोट केला, तेव्हापासून तिने त्याच्याशी अबोला धरला होता. जी व्यक्ती आपल्या सर्वात जवळची असते, तीच आपल्याला सर्वात जास्त दुखावते असं तिला मनोमन वाटत होतं व त्यामुळे तिच्या मनातील कटुता वाढतच चालली होती. घरातली शांतता फार भयान होती. खेळीमेळीतून तृप्ती आणि समाधानातून निर्माण झालेली शांतता आणि दुःख व संतापातून निर्माण झालेली शांतता, या दोन्हीत केवढं तरी अंतर असतं. आपल्या घरावर कुणीतरी बॉम्ब टाकल्यासारखं गंगाक्काला वाटत होतं. आपण श्रीमतीशी लग्न करणार असल्याचं जेव्हा श्रीकांतनं जाहीर केलं, तेव्हा ती भयंकर बातमी ऐकून बॉम्बस्फोट झाल्यासारखंच वाटू लागलं. श्रीमती तिच्या मुलापेक्षा केवळ 10 महिन्यांनी लहान असलेली मुलगी. दिसायला अगदी सामान्य, जवळ पैसा नाही आणि त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे शत्रूची मुलगी. आता यानंतर आपण लोकांना तोंड तरी कसं द्यायचं? लोक आपल्याबद्दल आता काय काय बोलतील? आपली कशी चेष्टा करतील? वा सगळ्याची तिला भीती वाटत होती. देसाईंच्या घरचे लोक, शिनाप्पा, रमाच्या सासरची मंडळी, संपूर्ण समाज, सगळेच आता तिचे अक्षरशः चीतू करणार यात शंकाच नव्हती. तिचा सगळ्यात मोठा अपमान झाला होता, तो म्हणजे तिचा स्वतःचा मुलगा रिंदाकांच्या घरी गेला होता आणि त्याने श्रीमतीचा हात मागितला होता. एखाद्या भिकाऱ्यासारखी याचना केली होती. खरं तर नेहमी मुलीकडचे लोक मुलाच्या घरी सांगून येतात, पण इथे तर सगळी परिस्थिती उलटीच होती. या मुलामुळे आता याहून आपली आणखी काय नाचक्की व्हायची शिल्लक उरली आहे? हे लग्न थांबवणं तिच्या हातात नव्हतं. पत्रिका जमत नाहीत, त्यांची पोटजात वेगळी आहे, अशा सबबींचा श्रीकांतच्या मनावर काडीचाही परिणाम होणार नव्हता. गंगाकाला अन्नपाणी जात नव्हतं. ती सदा सर्व काळ रडत होती. आपल्या पतीच्या निधनानंतर हे इतकं आव्हाळा एवढं दुःख प्रथमच तिला झालं होतं. श्रीकांतने तिची समजूत घालण्याचा अगदी जीवापाड प्रयत्न केला. आव्वा, श्रीमतीविषयी तू उगीच गैरसमज करून घेतला आहेस. ती खूप चांगली मुलगी आहे, हुशार आहे, मायाळू आहे. ती तुझी खूप चांगली काळजी घेईल. तू हुंड्याचा विचार प्लीज करू नको. एकदा मी मिळवायला लागलो ना, की तुला पाहिजे तेवढा पैसा देईन मी. तुला जर माझ्या सुखाची पर्वा असेल, तर तू श्रीमतीचा सून म्हणून स्वीकार कर. दुसऱ्या कुणाशीही लग्न करून मी सुखी नाही होऊ शकणार. ती आपल्या शत्रूची मुलगी आहे. आव्वा, मी काही तिच्या आजीशी लग्न करणार नाहीये. आजपर्यंत कधीतरी स्वतः श्रीमती किंवा तिच्या आई तुझ्याशी भांडली आहे का? एकदा सुद्धा नाही. मग हा एवढा विरोध कशासाठी? पण ते लोक वैष्णव आहेत. आव्वा,
जरा बाहेरच्या जगाचा विचार कर. तू स्वतः हुबळी धारवाडच्या बाहेर पाऊल टाकलं नसलंस म्हणून काय झालं? शेवटी काही झालं तरी आम्हा दोघांची मूळ जात एकच तर आहे. फक्त पोटजात वेगळी आहे. आपली भाषा एक आहे. आपल्या जेवण्या खाण्याच्या सवयी सुद्धा सारख्याच आहेत. पण गंगाक्का मात्र आपल्या मताला ठाम होती. ती रेसभर सुद्धा हटण्यास तयार नव्हती. गंगाक्का घरात फरशीवर चटई घालून झोपली होती. तिने जणू काही अन्न सत्याग्रहच पुकारला होता. रमा आत आली आणि तिने आपल्या आईची समजूत घातली. तिला आपल्या भावाचा संताप आला होता. गंगाक्काने आपल्या मुलीकडे एकवार पाहिलं मात्र दोघी माय लेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. रमा ही गंगाक्कापेक्षा पुढच्या पिढीची. ती तर नाटकं करण्यात आपल्या आईच्याही हातभर पुढेच होती. आव्वा, हे बघ, रडण्यात आपली शक्ती वाया घालवू नकोस. तुझ्या अश्रूंनी काय त्याचा निर्णय बदलणार आहे का? त्याने जर तिच्याशीच लग्न करण्याचा पण केला असला तर आपण विचार करून काहीतरी शक्कल लढवू. तू श्रीकांतच्या लग्नासाठी थोडं सोनं नाणं आणि पैसा साठवून ठेवला आहेस. तो तू त्याच्या बायकोला द्यायलाच हवा असं काही नाही. त्याने तुझी काळजी घेण्याचं वचन दिलंय ना तुला. मग त्याला दरमहा इकडे पैसे पाठवायला सांग ना. लग्नानंतर तुला त्यांच्या बिराडात जाऊन राहण्याची काहीही गरज नाही. तू सगळ्यांना उजळ मात्याने सांग, मुलगी हुशार असल्यामुळे आम्ही या लग्नाला संमती दिली आहे. मुलाच्या निर्णयापुढे तुझा नाईलाज झालाय ही गोष्ट तू कुणालाही कळू देऊ नको. ते ऐकून गंगाकांची थोडी समजूत पटली. श्रीमतीच्या घरी तिच्या वडिलांचा आणि आजीचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. त्यांच्या मते श्रीकांतमध्ये एवढं काय खास होतं? त्याला नुसती नोकरी मिळाली होती इतकंच. पण तो व्यवस्थित स्थिरतावर कुठे झाला होता अजून? शिवाय त्यांची श्रीमती निश्चितच श्रीकांतपेक्षा अधिक हुशार होती आणि तो त्यांच्या शत्रूचा मुलगा होता. त्यामुळे श्रीमतीचं लग्न अतिकोळ्याच्या सोमेश्वर मंदिरात अत्यंत साधेपणाने पार पडलं. श्रावणात सरीवर सरी कोसळत होत्या. अतिकोळामध्ये रानफुलांना बहर आला होता. जिकडे बघावं तिकडे हिरवगार झालं होतं. लग्नाला खूपच कमी लोक उपस्थित होते. बहुतांशी त्या दोघांचे वर्गमित्र व मैत्रिणीच होते. लग्नामध्ये हे हार वापरण्यात येतात ते नेहमी मोगरा, रातराणी नाहीतर शेवंतीच्या फुलाचे असतात. पण या लग्नात मात्र वधूवरांनी बकुळीच्या फुलांचे हार घातले होते. श्रीमती नवी कोरी कॉटनची साडी नेसली होती. तिने हातात हिरवा गर्द चुडा भरला होता. बकुळेच्या फुलांच्या माळा हेच तिच्या अंगावरचे दागिने होते आणि तिच्या मुखावर ते मधाळ हसू चमकत होतं. याच हसण्याने तर श्रीकांतला वेड लावलं होतं. दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे त्याला बघावंसं वाटलंच नव्हतं. लग्न झाल्यानंतर रवी पाटीलने श्रीकांतचा हात हातात घेतला आणि तो श्रीमतीला म्हणाला, श्रीमती, आज तू ऑफिशियली श्रीमती श्रीकांत देशपांडे झालीस. आम्ही वर्तवलेली भविष्यवाणी खरीच ठरली. श्रीमती लाजून हसली. थँक्यू. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.